गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवटोला येथे शेतशिवार परिसरात एका मुलीची काल जाळून हत्या करण्यात आली होती। या हत्येप्रकरणी मुलीची ओळख पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरून प्राप्त पुरावे, परिसरातील लोकांना विचारपूस, संशयितांची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण आणि प्राप्त सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज यावरून मृतक पौर्णिमा विनोद नागवंशी, वय अंदाजे 18 वर्ष, राहणार मानेकसा, आमगाव येथील असल्याचं कळालंय। मृतक मुलीच्या आईवडील यांना सखोल विचारपूस चौकशी करून मृतक मुलीचा ओळखीचा व खून करणारा पूर्वाश्रमीचा वीट भट्टी मालक हा आरोपी असून त्याचं नाव शकील मुस्तफा सिद्दीकी, वय वर्ष 38, राहणार मामा चौक, गोविंदपूर रोड, गोंदिया याला खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले। तर आरोपी मृतक शकील मुस्तफा सिद्दीकी यानं मुलीच्या अगोदर गळा आवळून हत्या केली, त्यानंतर तिचा मृतदेह जाळला असल्याची कबुली दिली। मृतक मुलगी त्याच्यापासून गरोदर असल्याचं व मुलगी आरोपी सोबत राहण्यास इच्छुक असल्यानं मुलीपासून आपली सुटका करून घेण्याकरता तिला जीव मारलं असल्याचं सांगितलंय। मृतक मुलीला देवटोला शेतशिवारात घेऊन जाऊन तिच्या दुपट्ट्यानं गळा आवळून तिच्या अंगावर चादर व तणस टाकून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं तिची हत्या केल्याचं आरोपीनं कबूल केलं। गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपीला गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।